दरम्यान मुंबई महापालिकेसंदर्भातली एक बातमी येते। भाजपने मुंबई महापालिकेवर एक मुख्य लेखापालाची नियुक्ती केलेली आहे। आगामी काळात महापालिका निवडणूक आहेत आणि पार्श्वभूमीवर या नियुक्तीकडे म्हणून महत्त्वाने पाहिलं जाते। मनश्री पाठक आपल्यासोबत आहे, आपली प्रतिनिधी। मनश्री, काय अपडेट्स आहेत, का झाली आहे ही नियुक्ती? अश्विन, मुंबई महापालिका निवडणूक आता तोंडावर आहेच, मात्र त्यासोबतच आपण बघतोय की मुंबई महापालिकेत गेल्या अनेक महिन्यांमध्ये घोटाळ्यांच्या मालिकाच बाहेर पडलेल्या आहेत आणि ह्या घोटाळ्यांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर ही अशी चीफ ऑडिटरची नियुक्ती राज्य सरकारकडून होणं याला एक महत्त्व आहे आणि त्याची चर्चाही आता रंगू लागलेली आहे की शिवसेनेच्या हिशोबावर, शिवसेनेच्या कारभारावर आता थेट राज्य सरकार म्हणजे भाजप पर्यायाने लक्ष ठेवणार आहे का? ही दोन पक्षांमधली आता जी कुरघोडी जी नेहमीच आपल्याला बघायला मिळते ती या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते। अशी नियुक्ती व्हावी ही मागणी खरं तर मनसेने काही दिवसांपूर्वी केली होती आणि राज्य सरकारने आता एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल की मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता शिवसेनेवर निशाणा साधलाय असं म्हणायला हरकत नाही। आता शिवसेनेच्या इथून पुढच्या महापालिकेतल्या प्रत्येक कारभारावर या ऑडिटरचं लक्ष राहणार आहे। मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा घोटाळ्यांची मालिका झालेली होती, मात्र त्याच वेळी आता मुंबई महापालिका देखील निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आणि त्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीकडे अतिशय महत्त्वाने पाहिले जाते।